शहरातील फ्रेझरपुरा स्मशानभूमी कचऱ्याचे डम्पिंग यार्ड झाल्याचे दिसून येत आहे। निर्वाणानंतर मृतकाचे अंतिम संस्कार करण्याचे स्मशानभूमी हे महत्त्वाचे स्थळ मानले जाते। मात्र फ्रेझरपुरा स्मशानभूमीत अनेक परिवारातील कचरा आणून टाकला जात असल्यामुळे येथील माजी नगरसेवक अजय गोंडाने यांनी मनपा प्रशासनाच्या विरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली आहे। अशा स्मशानभूमीतील कचरा हटवून स्मशानभूमीचा विकास करण्यात यावा, तसेच येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीचे निवेदन बहुजन समाज पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना देण्यात आले आहे। तो आपने देखा है कि वो मशानभूमि को लग के पूरा निवासी एरिया है टोटल, और ये मशानभूमि में अभी डंपिंग यार्ड बना। यानी पहले जो एक प्रभाग का कचरा आता था, बाद में 2 प्रभाग का आता था, फिर मैंने विरोध करने के बाद में कलेक्टर साहब के साथ मेरी मीटिंग होने के बाद में तत्कालीन आयुक्त तो उन्होंने बोला था कि एक झोन का आने दें और हम दोपहर में कचरा जमा होने के बाद हम 2 बजे से गाड़ी लगा के पूरा उठा लेंगे। तो वो बेस पे हमने बोला ठीक है, कोई बात नहीं। लेकिन अभी ऐसा हो रहा है कि झोन नंबर 3 का भी कचरा वहीं आ रहा और झोन नंबर 2 का भी वहीं आ रहा। 2 और 3 बोले तो मिल के 8 प्रभाग का कचरा हुआ। फ्रेझरपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणाऱ्या व्यक्तीच्या नावाची नोंद महानगरपालिका यांनी केली। निवेदन देताना बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अजय गोंडाने, अनंता लांजेवार, रामभाऊ पाटील, सचिन वैद्य, नंदा पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। फ्रेझरपुरा स्मशानभूमीच्या संदर्भात आज माननीय आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यात आलं। विषय होता की फ्रेझरपुरा स्मशानभूमी या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून झोन क्रमांक 2 आणि झोन क्रमांक 3 या दोन्ही झोनचा कचरा हा जमा केला जात आहे आणि यामुळं त्या ठिकाणी अशी अवस्था निर्माण झाली आहे की जेणेकरून त्या ठिकाणी लालखडीचा कम्फर्ट डेपो त्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे की काय, अशा प्रकारचं वातावरण, अशा प्रकारचं त्या ठिकाणी दृश्य त्या ठिकाणी निर्माण होत आहे। आणि त्या स्मशानभूमीला लागून जवळपास लुंबिनी नगर आहे, कुंभारवाडा आहे, फ्रेझरपुरा आहे, संजय गांधी नगर आहे, म्हणजे असे अनेक परिसर त्या स्मशानभूमीला लागून आहे आणि त्याच परिसरामध्ये हा कचरा त्या ठिकाणी जमा केला जात आहे आणि यामुळे त्या परिसरातील सर्व नागरिकांच्या आरोग्यावर हा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे आणि विविध प्रकारच्या बिमाऱ्या त्या ठिकाणी उत्पन्न होत आहेत। आणि त्या संदर्भात माननीय आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा झाली की आपण त्या ठिकाणी हा जो येणारा कचरा हा तातडीने बंद करण्यात यावा। जर का आपण हा कचरा बंद केला नाही तर आम्ही सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन त्या ठिकाणी छेडू। आम्ही त्यांना एक 3 ते 4 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि या 3 ते 4 दिवसात त्यांनी हा कचरा येणे बंद नाही केला तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी सर्व परिसरातील नागरिक त्या स्मशानभूमीच्या गेटवर उभे राहून संबंधित येणाऱ्या ज्या काही कचऱ्याच्या गाड्या या आम्ही त्या ठिकाणाहून परत करू आणि एवढे करून जर समजा बंद झाला नाही तर त्या गाड्या पलटी करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आणि सर्व नागरिकांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि समस्त परिसरातील नागरिक या आंदोलनामध्ये सर्व सहभागी आहेत आणि मी सर्व उपस्थित या बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानतो की ते वेळेतला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला। धन्यवाद। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।